चटणी बनवत आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आहे. चांगल्यापैकी फेटून घ्यायचं आहे. आपण दह्याची चटणी बनवणार आहे, त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा, थोडीशी 2 हिरव्या मिरच्या, चटणी, लाल तिखट, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं. आता आपण दह्याची चटणी बनवत आहे. थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरं टाकल्याच्यानंतर थोड्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्या टाकल्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा आहे. कांदा लालसर झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकल्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची. थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता दही टाकून घ्यायचं आहे. दह्याच्या चटणीमध्ये वरून अशी छान कोथिंबीर टाकायची आहे आणि या दह्याला असं फेटून घ्यायचं आहे. 5 मिनिटांमध्ये आपली दह्याची चटणी तयार आहे. बघा, हे बघा मित्रमैत्रिणींनो, आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे. आपण आता ही चटणी धपाटं, पराठा, साधी पोळी कशासोबत बी खाऊ शकतो. एकदम टेस्टी झालेली आहे. तुम्ही पण बनवा आणि खाऊन बघा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.